ऑफ 6 मध्ये काढा जाताना शेवी 26ला बघितले. आता त्यांचा प्रयत्न एक टप्पावरती. तर LNCC वसई संघ या वर्षी बिल्कुल मन में ठान लेके आए भाई, इस बार तो क्वालिफाई होना है, टॉप 6 में जाना है. स्ट्रायकरला वैभव साने, नॉन स्ट्रायकरला ॲलन, गोलंदाजी मार्कवरती कृष्णा राऊत. चला फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. ऑल सेट ऑल गो. चला मॅचच्या दिशेने जाऊया. दोन वसईतल्या तुल्यबल संघामधली लढत भिडन त्याला होते सुरुवात. इट्स अ स्टार्ट. पहिला चेंडू मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक दूरवरती प्रयत्न केला जातो. थोडासा दूर राहिलाय. माई भाई तो गए ते थोडासा नाराज आहे भाई, चेहऱ्यावरती नाराज आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये वैभव साने यांची बॅटिंग आपण पाहिलेत. एक आक्रमक फलंदाजी 12-26चा सामना होता, त्यावेळेला केलेलं ते आक्रमण आपण पाहिले. हा फटका खेळला पुन्हा एकदा गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग विनय होते. विनय ना ऋणय एक विनय आहे, एक ऋणय आहे. दोन्ही बाजूला 2 जण आहेत. ऋणय घाटाल होते आणि या मैदानावरती खेळण्याचा एक्सपिरियन्सचा का उल्लेख करतो. जसा ऋणय गेले होते मागचा चेंडू फील्ड करण्यासाठी, ते दाखवून देते किती एक्सपिरियन्स आहे. आणि त्या एक्सपिरियन्सचा फायदा बरोबर योग्य वेळेला उडी मारून हा चेंडू रोखण्यामध्ये सक्सेस झालेत. ॲलन फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला चेंडूला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक डीप केला होता. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुसतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कैलास पाटील आमच्या जोडीनं जॉईंट होतात. 2 महत्त्वाचे संघ आहेत. एका बाजूला शेवी 26 चंदनसार आणि दुसऱ्या बाजूला LNCC वसई. ज्या टीमकडनं आपण भरपूर म्हणजे पापडीच्या टीमकडनं खेळताना भरपूर प्लेयरला पाहिलंय. वसईचे संघ आता आहेत. वैभव साने स्ट्रायकर इनला आहेत, ॲलन नॉन स्ट्राईक इनला आहेत आणि कृष्णा राऊत बॉलिंग मार्कवरती. पहिले 3 चेंडूचा खेळ 4 धावा. ऑफ साईडला बघितलं आपण कट करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. बघितलं वैभव साने. इथे मात्र बघितलं आपण 2 धावा पूर्ण होत आहेत. फ्लड लाईट्स देखील ऑन झालेत आणि फ्लड लाईट्समध्ये थोडासा उजेड देखील आहेत आणि तिथे बघितलं आपण सामना खेळला जातोय. धावसंख्या बघितलं आपण 6 धावा. म्हणजे वैभवची आपण जी खेळी बघितली ना, जेव्हा जास्त धावा होत्या त्या अप्रतिम त्यांनी खेळी केले होते आणि तोच वैभव आपल्याला विकेटवरती पाहायला मिळतोय. जसं तुम्ही उल्लेख केला ना की थोडासा उजेडी आहे आणि फ्लड लाईट्स ऑन झाले, म्हणजे याचा अर्थ हा पूर्ण सूर्यास्त नाही आहे आणि उजेड. याला संधी प्रकाश बोलतात. हा संधी प्रकाश आहे. या संधी प्रकाशामध्ये सुरू असलेला सामना. हा कुटुंबाचा चेंडू हुक करायचा होता. जमिनीला चेंडू चाललाय डीप स्क्वेअर रिझनमध्ये. आणि दुसरा अर्थ काय माहिती का, हा संधी प्रकाश आहे ना, तुमच्या खेळाचा जर तुम्ही प्रकाश टाकला तर ही संधी तुम्हाला फायदेशीर ठरूच शकेल. या संधी प्रकाशामध्ये सुरू असलेला LNCC वसई आणि शेवी 26 मधला हा सामना आहे. आणि बरेच बघितलं दोन्ही संघ बघितलं या मैदानावरती बऱ्याच वेळा खेळले आहेत. म्हणजे एका बाजूने बघितलं आपण शेवी 26चा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर फलंदाजी करणारा संघ. म्हणजे दोन्ही संघ बघितलं आपण बऱ्याच वेळा बघितले आहेत. यावेळेस ॲलन स्ट्राईकला आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. ऑन साईडला चेंडूला खेळतो ॲलन. मात्र 2 धावेसाठी रोटेट झालाय. बघायचं आहे थ्रो खरा म्हणजे स्ट्राईक एंडला द्यायला होता. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला येतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्याने 9 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 9. एक हलकीशी 2 DJ राज आणि येऊया आफ्टर 1 ओव्हर स्कोर 9. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितला 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्की त्या कोळ्यांचं ते गाणं आपल्याला ऐकायला भेटलं मित्रांनो. मग तो अरळाचा पट्टा असू द्या, नायगावचा पट्टा असू द्या, मी म्हणेन किल्ला बंदरचा पट्टा असू द्या, मी म्हणेन कळंबचा तो पट्टा असू द्या, नक्कीच सागरी किनाऱ्याची आपल्याला आठवण येईल. यात काही शंका नाही आपल्या पट्ट्यातील. जसं काही गोष्टी असतात आणि हे सुंदर गाणं म्हणजे जसं ज्या गाण्याचे बोल बनले किंवा ते गाणं जसं बनलं गेलं ना,
म्हणजे कितीतरी वर्ष झाली ना तरी आजही ते गाणं लागलं तर आपसुकच त्याचे बोल आपल्या मनाचा ठाव घेतात. 2चा गोलंदाज क्रमांक 2चा गोलंदाज महेंद्र. स्ट्रायकर याला वैभव साने आहेत. थोडासा खाली राहिला अपेक्षेनुसार चेंडू कदाचित वर आला नाहीये. शेवटी 26चा आपण उल्लेख करतोय म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये केलेला आपण प्रयत्न टॉप 6मध्ये गेल्या वर्षी ते टॉप 6मध्ये आले, 4थ्या क्रमांकावरती पोहोचले पण त्याच्या पुढे जाऊ शकले नाही आणि यावेळीचा संधी आहे शेवटी 26ला. चांगली माहिती. आणि एका बाजूने बघितलं आपण वैभवची जर फलंदाजी बघितली जाग्यावरून जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बघितलं आपण तर लॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला. तर काय आहे वैभव सावनेमध्ये बघितलं आपण जाग्यावरून जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो. आता सुद्धा बघितलं तर स्ट्रेट म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये स्ट्रोकला खेळतोय. धावसंख्या 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. जसं तुम्ही वैभव सानेचं बोलला वन ऑफ द बेस्ट प्लेअर इन लेदर क्रिकेट, सर्वोत्तम म्हणजे वसईच्या टीमकडनं खेळताना जी टॉप ऑर्डरवरती नंबर 3 वरती खेळणारा बेस्ट टेक्निक असलेला खेळाडू होता. एकाल गाजवलेला असा खेळाडू आहे. आजही 40+ चांगले क्रिकेट खेळतात. नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं काम देखील वैभव साने यांच्या माध्यमातून केलं जातं. बराच बाहेर आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे टेक्निक आहे, तंत्र आहे, जे आपण लेदर क्रिकेटकडे पाहतो ना, जसं फ्रंट फूटवरती ड्राईव्ह करा, बॅकफूटवरती पुल करा, कट करा, बॅकफूटला जाऊन, हे तंत्र आहे, टेक्निक आहे. आणि दुसऱ्या बाजूला ॲलन एक विध्वंसक फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. दोन्ही संघ तुल्यवानात महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. ऑफ स्टंपवरती चेंडू होता, ऑफ साइडला चेंडूला बघितलं ड्राइव करतोय, सिंगल येईल यात काही शंका नहीं है. एक के बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ और आहिस्ता आहिस्ता स्कोर इस समय आगे बढ़ता हुआ 12 पर बगैर किसी विकेट के नुकसान पर. जसं तुम्ही उल्लेख केला आणि कौतुक महेंद्रचं काय माहिती आहे का, खोलवटाची गोलंदाजी होते, जास्त संधी देत नाहीये. बॅकलिप जितकी मागे जाते ना लवकर खाली आला मी लागते. मोठा फटका खेळण्यासाठी जो थोडासा स्पेस हवा ना तो स्पेस देत नाहीये, ती जागा देत नाही फलंदाजाला महेंद्र. आता बल्कि जगह मिलती नहीं, जगह बनानी पड़ती है. डांसिंग डाउन द विकेट, वैभव साने डांसिंग डाउन द विकेट, डाउन द ग्राउंड आणि चेंडू गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप. इट्स 4 चौकार. बरोबर चेंडूच्या रेषेमध्ये बिलकुल गेम के पीच तक पहुंचे और सामने पूरा बल्ला दिखाया. 4 धावा. पहिला प्रयत्न तोच असतो, चेंडूच्या रेषेमध्ये देणं फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक येईल आता, मात्र यात काही शंका नाही आहे. मागचा स्ट्रोक थोडासा क्विक होता, आता मात्र टप्पा अगोदर पडला, त्या कारणाचं चेंडूला गॅदर करतोय क्षेत्ररक्षक. धावा येत आहेत, धावसंख्या पुढे सरकली जाईल 18 या धावसंख्येवरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. हा मॅच फायटिंग होईल यात काही शंका नाही. त्याचं कारण बघितलं आपण दोन्ही संघ तुलनेत, एका बाजूने शेवी 26 आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं आपण LNCCचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्कूप करण्याचा प्रयत्न, सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 19 या धावसंख्येवरती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2nd इयर अँड आफ्टर 2nd ओव्हर इज 19 फॉर लॉस ऑफ नो विकेट. दुसरं षटक संपलं गेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितलं आपण 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. काय पाहायला भेटलंय, वैभव साने खेळतोय 14 वरती 9 चेंडूचा त्याने सामना केलाय. ॲलनला बघितलं आपण 4 वरती खेळतोय, 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. अजून एक षटक शिल्लक आहे. तुकाराम कितपर्यंत या ठिकाणी पुढे सरकेल LNCCचा संघ? बघा 2 षटकांचा खेळ आणि 9.5 म्हणजे जवळपास 10ची सरासरी आहे. या सरासरीने गेलं तर त्याची 30+. आणि जसं मी संदीप प्रकारचा उल्लेख केला, आणि आज ड्यू फॅक्टर किती येईल, दवाचं प्रमाण किती येईल याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. पण एक तर आहे खेळपट्टी आज थोडीशी बॅटिंग ट्रॅक आहे, फलंदाजाला थोडीशी साह्यभूत ठरते, त्याच्यामुळे धावांचा ओघही वाढला आहे. आणि या सर्व गोष्टी लागता LNCC प्रयत्न करणार 30+, 30च्या पार जाण्याची. आणि शेवटी 26च्या नावामध्ये 26 आहे, त्या 26च्या मध्ये ते रोखण्याचा प्रयत्न करणार. दोन्ही प्रयत्न. डान्सिंग डाऊन द पोस्ट यावेळेस बघितलं आपण पुढे आले होते.
म्हणजे बघितलं आपण जी शैली आहे नेहमी पहिल्यांदा रेषेमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. चेंडूचा टप्पा देखील फार महत्त्वाचा आहे. ना मागचा चेंडू काय केला माहिती माहीनं राईट आर्म राऊंड द विकेट आले क्रिसच्या कोण्यामधनं केलं अँगल बनवला थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेलं त्याच्यामुळे ते सक्सेस झालेत. आता बॅटल आहे माही वर्सेस वैभव साने. क्रॅम्प केलं होतं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. लेग बायचा इशारा पंचांकडनं होतोय. एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 20 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. LNCचा संघ बराच काळ बघितला आपण पापडी संघाच्या माध्यमातून देखील त्याने घालवलं आहे आणि काल पापडीचा संघ देखील आपण बघितलं होतं. आज मात्र काही खेळाडू बघितलं LNCCच्या माध्यमातून आपण बघतोय. LNCCचा नक्कीच जसं संघ आहे आणि तुम्ही चांगला उल्लेख केला की याच्यामध्ये बहुतांशी खेळाडू आहेत. असे खेळाडू आहेत की त्यांनी भरपूर वर्ष या मैदानावरती क्रिकेट खेळले. आतल्या कडेला बॅटच्या आतल्या कडेला लागला आहे. जसं थोडंसं डिफ्लेक्शन पाहिलं होतं आणि चेंडू बॅटच्या खालच्या थोड्याशा आतल्याकडे लागला आहे आणि बिहाइंड द विकेट चांगला झेल विजितनं टिपलाय. क्रमांक पहिला गडी बाद. फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक सुंदरसं गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. नक्कीच बघितलं आपण 25 तारखेला नाताळचा सण आणि बघितलं आपण तर अजूनही आपला वसईचा जर पट्टा आपण बघितला ना तर बऱ्याचशा चर्चेसमध्ये बघितलं आपण तर यात्रा देखील असतात आणि जर भरपूर सजावट देखील आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळते आणि ती आठवण ह्या गाण्याने दिली या ठिकाणी. 20 धावा झाल्यात, एक गडी बाद झालाय आणि बघितलं आपण 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ठिकाणी. थोडंसं बघितलं ऑफ स्टोमवरती चेंडू होता, यॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, सिंगल आले. शॉर्ट थर्डमॅन त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेग व्ही शेपमध्ये बघितलं आपण 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 23 या धावसंख्येत काय केलंय वैभवने जास्तीत जास्त स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडविकेटचं क्षेत्र तो निवडलाय. त्याची बॅट ज्या पद्धतीने फिरते जसं तुम्ही उल्लेख केला तो व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि व्ही मध्ये जेव्हा खेळतो ना त्यावेळेला तुमचा बॅटचा फुल फेस समोर येतो. जसं कहते ना बल्ले का पुरा चेहरा दिखाते. त्याच्यामुळे बॅट मधोमध येतोय. शेवटचा बॉल आहे इनिंग मधला शेवटचा लास्ट बॉल. पायावरती चेंडू आदळलाय इन फ्रंट ऑफ द विकेट. पंचांचा बोटवर शेवटच्या चेंडूवरती लेग बिफोर पायचीचा गडी. 23 झाल्यात, 24 करायचं आहे. काल 17चा मॅच पाहिलाय, 24चाही रंगू शकतो कारण थोडंसं फ्लड लाईट्स ऑन झाले आहेत. मॅचही ऑनलाईन आहे DBN मीडियाच्या माध्यमातून. पुढचा मॅच तो देखील तितकाच महत्वाचा आहे. MCC विरार आणि NV बॉईज विरार यामध्ये होईल पुढचा मॅच. DJ राज ऐकूया एक संगीत. होणारा मॅच दोन टीम
MCC विरार आणि NV बॉईज विरार. दुसऱ्या फेरीत आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. तर यानंतरचा सामना MCC विरार वर्सेस NV बॉईज विरार यांच्यामध्ये. दुसऱ्या फेरीतील सामने एका बाजूने आपण बघितला पहिल्याच सामना BG विरार वर्सेस I1 वसई कोल्याण यांच्यामध्ये झाला. त्याच्यानंतर बघितलं तर MCC संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांना विनंती करतो प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या खाली यायचं आहे. चला नाणेफेकीच्या कौलला या ठिकाणी उडवला जातोय. आदरणीय सन्माननीय चंद्रकांत मांगेला यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झालेला आहे. यानंतरचा सामना NCC विरार वर्सेस NV बॉईज विरार यांच्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना बाकी आहे अजून बघितलं निधी 11 वर्सेस सुमित 11 प्रशांत यांच्यामध्ये. चला ऑल सेट ऑल गो. पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. 24 धावा करायचे आहेत. समोर 26 चंदनसारचा संघ आहे आणि 24 करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर पहिले षटक अभिजित अर्थात बबली या नावाने परिचित असा खेळाडू आहे. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट आलाय करे वैभव साने आहेत. झेल सुटलाय प्रयत्न केला थोडंसं बॉन्ड लाईनचा अंदाज कदाचित चुकला असावा कारण ते पहिल्यांदा पुढे गेले मागे आले. आपलाही कधी कधी गोंधळ उडतं. कैलास तुम्ही देखील 4 व्हीलर चालवता. पुढे चालवण्यामागे मागे रिव्हर्स घेण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. पहिल्यांदा पुढे गेले मागे आले या पुढे मागे मध्ये हा झेल ड्रॉप झालाय. जसा फटका खेळला होता महेश अर्थात माहीनं झेल सुटलाय जीवनदान लाभलंय. एक कदाचित ही चुणूक आहे. हा सामना काय रोमांस वाढू शकतो त्याची चुणूक आहे. दोन या बाजून प्रयत्न हे मोठा प्रयत्न नाहीये प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार आहे. माई यांचा चांगला स्ट्रोक होता पण तितक्याच धावा देखील वैभवने सेव्ह केलेत. हो इथे बघा मोठा फटका घेत नाही आहेत. अरे बघितलं आपण स्ट्राईक कदाचित रोटेट करायची होती. बघितलं माही यांना सिंगल आले आणि ऑन द मार्क हा फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या 2. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 वरती पोहोचलाय. शेवी 26 अजूनही बघितलं 22 धावांची ती गरज आहे. बघा जसं आपण कॅल्क्युलेशन करतोय ना 18-24 हा मॅच आहे पण या 18-24च्या मॅचमध्ये शेवी 26ला काय करायचं आहे जसा मागचा सामना देखील झाला होता बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घ्यायचे. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता बिहाइंड द विकेट. थोडंसं चूक होते मिस्टेक होते भाई गलती हो रही है. जिथे डॉट बॉल होता तिथे रन आले आहेत. पंच एक हात वर करतात सांगतात बाबा 22 आहे आणि हा 22 आहे ना हा जो थांबाचा वाला विचार आहे ना तो सर्व काही सांगून देतोय की हा डॉट बॉल होऊ शकले असता जिथे 1 रन स्कोरबोर्डमध्ये. अजय उपाध्याय आणि माही अर्थात महेश नॉन स्ट्राईक केलाय. अजय स्ट्राईक एंडला आता मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही बंधू बघितला आपण एका बाजूने अभिजित सुर्वे तर दुसऱ्या बाजूने बघितला आपण अजित सुर्वे देखील पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला गडीबाग थोडासा हाफ स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकद थोडीशी कमी होती.
आणि टायमिंग देखील थोडंसं कमी साधलं होतं. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. वेलकम डीजे. तर क्रिसमसचा तो बघितला आपण सण आणि त्याच्यानंतर बघितला आपण इयर एंडिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं धावांची गती तीन धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. दोन्ही संघांमध्ये बघितलं आपण तर ती कुवत आहे. दोन्ही संघ पराकाष्ठा करत असताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बघितलं तर 30 यार्डच्या आतमध्ये बघितलं आपण बरेचसे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण पॉईंट देखील पाहायला मिळतोय. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न ॲलन मात्र बघितलं आपण ज्या क्षणी त्यांच्या हातामध्ये चेंडू येणार नाहीये आपल्या शरीराला रोखण्याचा प्रयत्न. त्याचं कारण एक होतं, टप्पा पडला तर कदाचित तो चेंडू वरून निघून जाईल, त्या कारणासह शरीराने अडवण्याचा प्रयत्न केला. नाही, माहिती होतं त्यांना की थोडंसं लांब आहे, दूर आहे, त्याच्या जवळ जाऊन जास्तीत असं जवळ जाऊन हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. हे बॅटल आहे, काय घडणार त्याची सुणूक आपल्याला लागून राहिली आहे आणि किंवा दर्शवत आहे की दोन्ही संघ किती प्रयत्न करत आहेत. एका बाजूला शेबी 26, दुसऱ्या बाजूला LNCC वसईचा संघ आहे. बिल्कुल मंजिले जैसे कहते हैं ना, जहीर भाई कहते मंजिले उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती है. स्वप्न मोठं पाहिजे. हा फटका खेळला आहे पण इजिया जान नाही आहे भाई, लांब नाही गेला कारण आता फ्लड लाईटचा खेळ ऑन झाला आहे. विकेट गडी बाद. मुंबई आणि नक्कीच मुंबई म्हटलं का आपली मुंबई, आमची मुंबई, आपल्या सगळ्यांची मुंबई आणि म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो मी मुंबईकर. छानसं गाणं ऐकायला भेटलं. धावांची गती 5 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट पहिलं षटक संपलं गेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितलं आपण 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला होता की सुरुवातीला विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे ते LNCC वसईला. तर आणि शेवे 26ला आता फ्लड लाईटचा उल्लेख आपण केला होता. फ्लड लाईटमध्ये कसा गेम चेंज होतो, कसा सामना बदलतो किंवा वातावरणामध्ये झालेला बदल, वातावरणीय बदल तोही तुम्हाला थोडासा आत्मसात करायचा आहे. अशा सामन्यामध्ये तो आत्मसात करणं तेही गरजेचं आहे. पहिले षटक संपले, फक्त जास्त वेळ घेऊ नका कारण तुम्ही घेतलेला वेळ आणि गेलेला वेळ कदाचित तुमचाच असेल. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकानंतर धावा फलकावरती येते 5. 24 धावांचा पाठलाग आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू 19 धावेची गरज आहे. कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ बॅकफुटला निघून जाईल, कोणता संघ एक पाऊल पुढे टाकेल, कोणता संघ या ठिकाणी बॅकफुटला निघून जाईल बघायचं आहे. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. एका बाजूने शेवी 26चा संघ, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण LNCCचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस 30 यार्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न ॲलन आहेत. ॲलन मात्र चूक करणार नाही आहेत कारण त्याची लांब लांब पावलं आहेत. ती बघितलं चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. गडी बाद होतोय. चला या ठिकाणी गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचकडे येऊया. DJ.
फलकावरती येते 10. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही बाजूला आहे, असं नाही की एका बाजूला आहे. पारडं समान आहे, बॅलन्स आहे. पारडं थोडंसं समान आहे, बॅलन्स आहे. अशा बॅलन्स मॅच मध्ये रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. भावेश गरज सांगता भाई आवाज दे ना था, आवाज नहीं दी आपने तरी चांगला झेल टिपला आहे. आवाज दो भाई, आवाज दो. आणि यावेळेला विकेट. चौथा गडी बाद. प्रयत्न केला गेला होता, रिव्हर्सिवचा प्रयत्न. टॉप एड लागला आणि टॉप एड लागला असताना हा चांगला झेल. हालाकी शॉर्ट थर्ड मॅनला भावेश करत होते, ते पाहत होते पॉईंटच्या क्षेत्ररक्षेकडे आणि ते पॉईंटचं क्षेत्ररक्षक पाहत होते पॉईंट. आवाज द्यायला हवा, पण भावेशने सांगितलं होतं की इट्स का, हा कॅच माझा आहे, इट्स माईन, हा झेल मी टिपतोय आणि विकेट गडी बाद जातोय. नाही, कॉल्स महत्त्वाचे असतात. मग तुम्ही रणनीतीत विकेट करा किंवा मी म्हणेन फिल्डिंग करत असताना कॅच घेत राहा, मात्र कॉल्स तुमचे फार महत्त्वाचे आहेत. इथे मात्र बघितलं कॉल साठी बघितलं आपण भावेश घरत थोडासा आवाज देत होता, नंतर बघितलं आपण त्याने स्वतःने तो झेल टिपला. धावांची गती बघितलं 10 धावा, 24 धावांचा पाठलाग करायचा, 10 वरती पोहोचला आहे. बघितलं आपण शेवी 26चा संघ. अजूनही बघितलं 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूमध्ये बघितलं आपण 14 धावांची गरज आहे. 8-14. हो, फुल टॉस करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र उजव्या पायाला बघितलं झुकवलं होतं. डावा पायाला थोडंसं पुढे काढलं होतं, मात्र उजव्या पायाला झुकवलं होतं. चेंडू पाठीमागे निघून जातोय. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत आणि बरोबर 14 धावांची, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. 2 धावांच्या सरासरीने तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 दुने 14. त्याच्यापेक्षा येणारा चेंडू महत्वाचा आहे. येणाऱ्या चेंडूवरती एक बिग हिट. अपील जरूर झालाय, पण तिन्ही गोष्टी असतात ज्यावेळेला पायावरती चेंडू लागतो. लेग बिफोरचा अपील जरूर झालाय. वेगानं स्वप्नील पाटील पोहोचले होते. लेग बायचा इशारा होता. पिचिंग थोडीशी बाहेर होती, ऑफस्टम्पच्या बाहेर इम्पॅक्टही पाहिला होता. या सर्व गोष्टी कदाचित पंचांनी निरीक्षण केलं तर पाहिलं होतं. शपल घेऊन जे ऑफस्टम्पच्या बाहेर आले ना खेळण्यासाठी, कदाचित त्याचा बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजाला नेहमीच जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 11. 6 चेंडूचा खेळ आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. हलकीशी धून डीजे मास्टर रेडी होतात, पण कैलास रफ अँड टफ मॅच आहे. अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे, सांगणं कठीण आहे. कोण जिंकणार? LNCC वसई जिंकणार की शेवी 26? कारण शेवी 26 मागच्या वर्षी क्वालिफाय केलेला संघ आहे. टॉप 6 मध्ये गेला होता. त्या टॉप 6 मधनं टॉप 3 मध्ये नाही येता आलं, फक्त टॉप 6 गेलेला हा संघ आहे. आता त्यांना टॉप करायचं आहे, टॉप क्लास खेळायचं आहे आणि भाई नॉन स्टॉप खेळायचं आहे. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. तेरा धावांची अजूनही गरज आहे. पाठलाग करतोय बघितलं आपण शेवी 26चा संघ आणि अगेन्स्ट बघितलं आपण LNCCचा संघ, ज्यामध्ये पापडीचे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. रफ अँड टफ सामना है. कभी इधर वाला तो कभी उधर वाला मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ. फ्लड लाईट्स देखील ऑन झालेले आहेत आणि फ्लड लाईट्स मध्ये हा सामना खेळला जातोय. फ्लड लाईट मध्ये लाईमलाईट मध्ये आलेला मॅच आहे हा. फ्लड लाईट मध्ये लाईमलाईट मध्ये आलेला मॅच आहे. भावेश गरत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज क्षमता तिथेही आहे, गुणवत्ता तिथे देखील आहेत. एका बाजूला विजित आहे, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नितेश. असं नाही की क्षमता नाही आहे. 6-13. 6-13 मधले पहिले 2 चेंडू, पहिले 2 चेंडू कुठल्या दिशेला जाणार हा मॅच? पहिला चेंडू पाठीमागे यष्टीरक्षक देखील बीट झालं होतं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 22चा इशारा, कारण स्टंपच्या जस्ट वरनं हा चेंडू निघून गेला. 22चा इशारा होतोय. धावफलकावरती धावा बघितल्या तर 12, अजून 12 पाहिजे. 5-12. 12 धावा झाल्या तर 12 धावांची गरज आहे. परंतु काय स्टॉप केलंय स्वप्नील पाटीलांनी, आणि तीच ओळख होती विश्वकपमध्ये ज्यावेळेस ते खेळले होते ॲज अ विकेट किपर म्हणून त्याला आपण बघितलं होतं. 12 धावांची अजूनही गरज आहे. 12 धावांची आवश्यकता असं तुम्ही स्वप्नील पाटीलचा उल्लेख केला. नक्कीच आपल्या विभागाला म्हणा किंवा वसई तालुक्याला भूषणावं
की वर्ल्ड कप खेळलेला खेळाडू आपल्या वसई तालुक्याचा होता. जसं आता आयुष मात्रे सध्याच्या घडीला आज चांगल्या फॉर्ममध्ये अंडर 90च्या टीमचा म्हणजे चेन्नई सुपर किंगकडनं झालेला त्याचा तो प्रवास आता त्याला भारताच्या मुख्य संघाच्या दिशेने घेऊन जातोय. आणि तिथे परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे, कामगिरी महत्त्वाची आहे. एखादी शिडी मिळते तुम्हाला वर जाण्यासाठी, आपल्याला टेरेसवर जायचं असतं, पण तिथे परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. ओ कदाचित इनर एज लागली होती आणि गडी बाद असताना पाहायला मिळतोय. बघा एस्टर्न वरती चेंडू आदळला नाही, परंतु एस्टर्न वरून बघितला आपण चेंडू निघून गेला, पण एज घेतली होती, सिरा घेतली होती. आतल्या कडेला जसा चेंडू लागला होता भावेश फुलरले आणि डिलिव्हरी होती. हालाकी थोडंसं आपण जर पाहिलं तर फलंदाज डीप इन द क्रीज जाण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि तो करताना हा विकेट गडी गमावलाय. विजित विचारे बाद झालेत. आता टेन्शन थोडंसं वाढलंय. सुरुवातीला वाटलं होतं की गाडी रेपअप बरोबर व्यवस्थित चालले, मध्ये थोडीशी ही गाडी डिरेल झाली. आता डिरेल झाले ना, ती तुम्हाला ऑन ट्रॅक आणावी लागणार आहे आणि ऑन ट्रॅक आणण्यासाठी आता तुम्हाला मोठ्या पटक्याशिवाय गत्यंतर नाही आहे. एक सिक्सर पाहिजे आपली गाडी रुळावर येण्यासाठी, गाडी ऑन ट्रॅक आणण्यासाठी आणि आपली गाडी विजयाच्या दिशेनं सुसाट धावण्यासाठी. 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 4-12. ओ इथे मात्र बघितलं टप्पा पडला, थोडासा लो राहतोय. भावेश यांची खासियत आहे, कधी कधी बघितलं चेंडूला लो ठेवतात. नाही बघा, ज्या भावेशी जसं आय एम ॲक्शन आहे, ज्यावेळेला चेंडू पडतो थोडासा हरकत कर रे गेंद, थोडा बाहेरच्या दिशेने देखील तो जसा कटर असतो ना, लेग कटर, तसाही चेंडू हाताळला गेला होता आणि लेन परफेक्ट आहे. लेन परफेक्ट है, त्याच्यामुळे थोड़ी दुविधा तो बिल्कुल दुविधा में रख रहे गया बल्लेबाज को. हा टॉस्टअप होता, हवेत खेळाय जरूर. ॲलन थोडेसे दूरवरती आहे, पोहोचण्याचा प्रयत्न करतील. ॲलन बॅकअपला आले त्यावेळेला आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आता समीकरण इंटरेस्टिंग आहे. रुपेश होती तिथे आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. 14-14, 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 2-10 याचा अर्थ काय माहिती का, 2 मोठे फटके खेळायचे आहेत. 2-10, 1 षटकार 1 चौकार किंवा दोन्ही पण षटकार. हो इज गॉन आय थिंक सो. बघायचं काय घडलंय तिथे, काय घडलंय बघायचंय. ना अपील झाला होता, थोडंसं पिचिंग ही महत्वाची होती. नाही इथे मात्र बघितलं आपण सेफ आहे आणि बघितलं आपण तर चेंडू कदाचित मला वाटतं पायावरती किंवा बॅटवरती आदळला होता. थोडंसं बाहेर होतं, पण सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक भावेश गरज यांनी केलेलं आहे. थोडासा दबाव होता, प्रेशर होता आणि त्या प्रेशरमध्ये चांगले षटक हाताळले. षटकार आलाय, 18 सिक्सर आलाय, लेकिन भाई मेहरबा आने में काफी देर कर दी. सुरुवातीला षटकार येणं अपेक्षित होतं, तो नाही आलाय आणि त्याच्यामुळे शेवी 26ला पराभूत व्हावं लागतंय आणि विजय होतोय LNCC वसई संघ. अभिनंदन. सुरू होईल कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. कैलास पाटील असतील, दुसऱ्या बाजूला झहीरभाई जॉईंट होतील.